नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर बसून स्वतःच्या लसीकरणाची जबाबदारी पार पाडली। लसीकरणाच्या निमित्ताने ज्या वेळेला 60 वर्षापेक्षा अधिक आणि 45 वर्षापेक्षा व्याधी असलेल्या रुग्णांच्या लसीकरणाचा टप्पा सुरू झाला तेव्हा दिवसाच्या सुरुवातीची पहिली बातमी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाची होती। पंतप्रधानांनी आपल्या पद्धतीने लसीकरणाला सामोरे जात असताना कसलाही शासकीय बडेजाव पाळला नाही। उलट जनतेच्या कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होईल याला लक्षात घेऊन पहाटेच्या अंधारात किंवा पहाटेच्या वेळेत त्यांनी ही लसीकरणाची जबाबदारी पार पाडली। पंतप्रधानांच्या लसीकरणाची बातमी जशी संपूर्ण देशाला कळली, एका पाठोपाठ एक नेते लसीकरणासाठी पोहोचू लागले। काल परवापर्यंत कोरोना योद्ध्यांचं लसीकरण होत होतं, आता भारतामध्ये राजकीय योद्ध्यांचं लसीकरण सुद्धा सुरू झालंय। सर्वसामान्यांमध्ये या लसीकरणाच्या बाबतीत फारशी उत्सुकता दिसत नव्हती। आता आपला नेता लसीकरण करून घेतोय, आपला नेता स्वतःहून जाऊन स्वतःला लस टोचून घेतोय हे बघितल्यानंतर किमान त्यांचे कार्यकर्ते लसीकरणाच्यासाठी पुढे येतील आणि अशा रीतीने भारतामध्ये लसीकरण अधिक सहज साध्य करता येईल अशी अपेक्षा आहे। पण हे सगळं घडत असताना नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाच्या निमित्ताने काही वाद जन्माला आले। तसे ते स्वाभाविक आहेत। नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेत असताना मास्क का घातला नाही असा सवाल समाज माध्यमात उपस्थित केला गेला। इतकंच काय तर मोदींनी लस टोचून घेत असताना गळ्यात घातलेला गमछा आसामचा आहे, लस टोचणारी एक नस केरळची आहे, दुसरी मागे उभी असलेली पुदुचेरीची आहे हे सांगायला लोक विसरत नव्हती। कारण त्याचा सगळ्याचाच संदर्भ कुठे ना कुठेतरी याच राज्यांमध्ये असलेल्या निवडणुकींशी जोडला जात होता। थोडक्यात मोदींचं लसीकरण हा सुद्धा निवडणूक प्रचाराचा एक भाग होता का हा प्रश्न त्या निमित्ताने चर्चेला आला। दुसऱ्या बाजूला देशाच्या पंतप्रधानांनी लस घेतल्याच्या नंतर लसीकरणाच्या मोहिमेला खऱ्या अर्थाने वेग मिळेल का याबाबत अद्यापही वैद्यकीय क्षेत्राला साशंकता आहे। कारण भारत हा जन्माला आल्यापासूनच लसीकरणाच्या बाबतीत फारसा उत्सुक न राहिलेला देश आहे। अशा वेळेला कोरोनासारख्या महामारीला तोंड द्यायचं असेल तर लसीकरणाच्या बाबतीत आपल्याला सजग राहायला हवं। मग हे लसीकरण सामान्यांच्या गळी उतरवायचं कसं आणि लसीकरणातले नेत्यांच्या पलीकडे लसीकरणाच्या साठीचे खरे आव्हानात्मक टप्पे कुठले या सगळ्याची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये। नरेंद्र मोदींचं लसीकरण आणि देशाचं सुद्धा। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्याने ते आपल्याला परिचित आहेत। आपल्या सोबत IMAचेच अमरावती विभागाचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर अविनाश रोहणकर आहेत। या दोन आरोग्य विषयक तज्ञांच्या शिवाय आपल्याकडे असलेले आजचे राजकीय तज्ञ सुद्धा आरोग्य विषयातले तज्ञ आहेत। डॉक्टर भारती पवार या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत। तसंच आपल्या सोबत डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। चर्चेला राजकीय पातळीवरून आधी सुरू करतोय आपण आणि त्यानिमित्ताने डॉक्टर नरेंद्र काळे यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेण्याच्यासाठी दिवसाच्या सुरुवातीचा वेळ निवडला आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचा पेहराव वेशभूषा ठेवत लसीकरणाला प्रतिसाद दिला त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणं हे योग्य आहे का? डॉक्टर नरेंद्र काळे। सर्वप्रथम तर आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील शरद पवार साहेबांनी लस घेतली याबद्दल म्हणजे अभिनंदनच मला तर करता येईलच, परंतु त्याच्यामुळे या दोन मोठ्या व्यक्तींनी लस घेतल्यामुळे निश्चितच अनेक लोकांच्या मनात जे काही गैरसमज असतात
ते दूर होण्याचा प्रयत्न त्यामध्ये होईल आणि त्याचबरोबर लोकांना एक प्रेरणा मिळेल. त्यातल्या त्यात आज जो स्लॉट चालू झाला म्हणजे 60 वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे लसीकरण आज चालू झालेलं आहे बरोबर. आणि हे दोन्ही नेते हे 60 ओलांडलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आज सुरुवातीला लस घेणं हे निश्चितच या लोकांसाठी प्रेरणादायी आहे याचं मला वाटतं. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरा जो वाद आज सर्व लोकांमध्ये चर्चेला जातो, एक गोष्ट म्हणजे आदरणीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी मास्क घातलेला नव्हता. ही गोष्ट ही तर सर्वांना दिसतेच आहे. कारण पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या लसीकरण केलं त्यांचा फोटो व्हायरल होणारच, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे या पदावरच्या जबाबदार लोकांनी आपल्या कृतीमधून मेसेज हा पॉझिटिव्हच गेला पाहिजे, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेलं पाहिजे. त्यामुळे छोट्याशा गोष्टीमुळे असं व्हायरल होणं किंवा त्याच्याविषयी गैरसमज होणं हे साहजिक आहे. लोकांच्या प्रतिक्रिया येणारच. बरोबर आहे. डॉक्टर काळे आपण म्हणताय की पंतप्रधानांनी आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करायला हवा. भारती पवार यांना हा मुद्दा किती पटतोय? डॉक्टर काळेंनी मांडलेला मुद्दा आहे की लसीकरणाला पंतप्रधान गेले त्यावेळेला त्यांनी मास्क घातला नव्हता. हा विषय चर्चेत आलाय समाज माध्यमांवर. त्यानिमित्तानं चर्चा सुरू आहे की पंतप्रधानांनी अशा प्रकारे लसीकरणाला सामोरं जायला हवं होतं का? भारती पवार. नाही, सगळ्यात आधी तर मी नक्कीच आपलं सगळ्यांचं अभिनंदन करते की खूप चांगला विषय चर्चेला घेतला. कारण वॅक्सिनेशनच्या बाबतीत खूप सगळ्या शंका होत्या, परंतु आज परत एकदा दुसऱ्या टप्प्यावर काम करत असताना आणि सुरुवातीला जसं म्हणाला तसं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आज लस देखील घेतली. काय झालं, इतक्या दिवस जेव्हा कोरोनाच्या फ्रंट लाईनवर वॉरियर्सला जेव्हा वॅक्सिनेशन दिलं जात होतं तेव्हा खूप सगळे असे मुद्दे उपस्थित होत होते की मग देशाच्या पंतप्रधानांनी का नाही घेतलं. परंतु मला आज आनंद या गोष्टीचा आहे की कुठलाही एक VIP प्रोटोकॉल बाजूला ठेवत आणि अक्षरशः म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी स्वतः ती लस घेतली आणि एक संदेश दिला की ह्या आजच्या ज्या सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, जी 60 वर्षाच्या पुढे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे, 45 वर्षाच्या कोमॉर्बिड पेशंटला देण्यात येते. काय झालं, इतक्या दिवस ती चर्चा होती की लस घेतली नाही. आता आज जेव्हा लस घेतली तो फोटो व्हायरल झाला, तर मी एक डॉक्टर म्हणून नक्कीच सांगेन की काही गोष्टी ह्या पेशंटच्या फेशियल एक्सप्रेशन म्हणून पण जज केल्या जातात, ते प्रत्येक डॉक्टर मान्य करेल. आज जर देशाचे पंतप्रधान, तुम्ही जर फोटो पाहिला तर प्रसन्न मुद्रा दिसते की तुम्ही घाबरू नका, लस घेताना काही नाही, एक मेसेज पण देतात, मास्क त्यांच्या हातात दिसतोय आणि मोदीजी प्रत्येक कार्यक्रमात सभागृहात देखील अगदी प्रोटोकॉल पाळतात. मास्क असतो, त्यात काही वादच नाहीये. परंतु आज त्या खास करून जो फोटो येतोय त्याच्यात तुम्ही त्या प्रसन्न मुद्रेचं तर स्वागत करा की कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन. डॉक्टर काळेंना विचारूयात आपण याच्यावर. भारती पवार, भारतीताई आपण डॉक्टर काळेंना संधी देऊ. त्याचा चेहरा दिसत नाहीये म्हणजे काहीतरी वेगळं आहे. मग अजून दुसरा मुद्दा आला असता. बरं, भारती पवार. भारतीताई एक मिनिट. डॉक्टर काळेंना विचारूयात ना त्यांचे आक्षेप काय आहेत. त्यांनी मगाशी असं म्हणालं, त्यांचं वक्तव्य मगाशी असं सांगत होतं की कृतीतून आदर्श निर्माण करायला हवा. पवार साहेबांनी मास्क लावला होता, पंतप्रधानांनी मास्क लावला नव्हता. या दोन गोष्टी समोर आल्यानं काय लोकांमध्ये संदेश गेलाय? डॉक्टर काळे. खासदार डॉक्टर भारतीताईंनी सांगितलं की पंतप्रधान अत्यंत सामोरं गेले, त्याच्यामुळे एक लोकांमध्ये चैतन्य निर्माण होईल. परंतु ही संधी त्यांनी साधून सुद्धा असते, कारण आपण नेहमी पाहतोय त्यांनी आपण फोटो पाहिले असतील की मास्क लावून लस घेतली जाते आणि त्यानंतर एक खास फोटोसाठी तयार केलेली एक चौकट फ्रेम असते, मी लस घेतली अशी अनेक हॉस्पिटलमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी एक विक्ट्रीचं असं साईन दाखवून अनेक लोक सुहास्य मुद्रे फोटो देतात. तसं माननीय पंतप्रधानांना करता आला असता आणि तसंच असतं तर हे दोन्ही गोष्टी काढल्या गेल्या असत्या. म्हणजे मास्कची डिसिप्लिन पण पाळली गेली असती आणि त्यांना आदरणीय मास्कची डिसिप्लिन पाळली गेली असती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर बोंडवेंना एकदा बोलतं करूयात. डॉक्टर बोंडवेजी, ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान मास्क न घालता लस घेतात तेव्हा त्याबद्दल इतकी चर्चा गरजेची असते का? एक, आणि जर त्यांच्याकडून कृतीतून काही गोष्टी चुकीच्या जात असतील तर तो संकेत आपल्याला परवडणारा आहे का? डॉक्टर बोंडवे. मला असं वाटतं की लस घेणं
आणि लसीनंतरचा फोटो या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. माननीय पंतप्रधानांनी ज्या वेळेला, एक लक्षात घ्या, 16 जानेवारीला ज्या वेळेला लसीकरणाची मोहीम सुरू झाली त्यावेळेला दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे अत्यंत सामान्य आरोग्य कर्मचाऱ्याच्या हस्ते पंतप्रधानांनी उद्घाटन केलं, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामधून हे सुरुवातीलाच दाखवून दिलं की हे सर्वसामान्य लोकांसाठी हा टप्पा आहे, सर्वसामान्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा टप्पा आहे. त्यावेळेलाही अशी चर्चा झाली, अशी डॉक्टरांच्या अनेक समूहामधून अशी चर्चा येत होती की ही टेस्ट न केलेली, अंतिम फेरीतली तपासणी न केलेली ही लस ही डॉक्टरांच्या माथी का मांडली, तर ती राजकीय नेत्यांनी का घेतली नाही. तर त्यावेळेलाही हेच उत्तर होतं की ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनेच करायचं, त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या आरोग्य कर्मचाऱ्याला दिलं. त्यानंतर आता हा जो टप्पा सुरू झाला हा ज्येष्ठ नागरिक आणि काही कोमॉर्बिड कंडिशन्स असतील त्यांच्यासाठी आहे. आणि त्यासाठी देशामध्ये कुठलंही लसीकरण कुणाचंही होण्याआधी, रस्त्यावरची वर्दळ ह्याच्या आधी स्वतःहून पंतप्रधानांनी ती तिथं जाऊन लस घेतली, ही खरोखर अभिनंदनीय गोष्ट आहे. आपण जे म्हणत होतो, आपण मागच्याही याच्यामध्ये सांगितलं होतं की असा पायंडा पाडला पाहिजे. उद्या पंतप्रधानांनी ह्या गोष्टी केल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना ही लस सुरक्षित आहे आणि सगळ्यांनी घेतली पाहिजे, हा एक बोध त्याच्यातून होईल. आता प्रश्न दुसरा आहे की तो मास्क वापरणं न वापरणं, याच्यामध्ये मी असं सांगेन आपल्याला त्याचं, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्याचं पूर्ण परिशीलन करा की त्यांनी ते लस घेताना मास्क लावला होता का. कारण बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेला फोटो काढायचा आहे त्यावेळेला किंवा कुठं हे असेल त्यावेळेला तुम्ही चेहऱ्यावरचा मास्क काढा असं सांगतात. आता सुद्धा आपलं हे चर्चा सुरू होण्याआधी डॉक्टर नरेंद्र काळे सरांना स्टुडिओमधून सांगितलं की तुमचा मास्क काढा. मी राज्यपालांकडे गेलो होतो त्यावेळेलाही त्यांनी फोटो काढायच्या वेळेला मास्क काढा म्हणून सांगितलं. तर हा फोटोसाठी काढलेला मास्क आहे का असं एक बघायला लागेल. आणि जर हे चर्चा फार वाढू नये, कारण शेवटी भारतामध्ये असं काही झालं की ते शेवटी डॉक्टरांवरच येतं. त्याच्यामुळे असं होऊ नये की तिथं असलेल्या डॉक्टरांनी का नाही सांगितलं पंतप्रधानांना की तुम्ही मास्क घाला. कारण ही ICMR ची गाईडलाईन आहे, तुम्ही ज्यावेळेला मास्क घेऊ, ज्यावेळेला तुम्ही लस घ्यायला जाल त्यावेळेला तुम्ही मास्क घातलेला असला पाहिजे. तर मला सांगायचं असं की ही गोष्ट गौण आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी मास्क घातला असेल नसेल, पण त्यांनी स्वतःहून लस घेतली, या चांगल्या गोष्टीकडे आपण जास्ती लक्ष दिलं पाहिजे. आज भारतातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणामध्ये सुद्धा फक्त 60% लसीकरण झालं, 40% लोकांनी भीतीने घेतलं नाही की याचे काही साईड इफेक्ट्स असतील. त्याच्यामुळे डॉक्टर याच मुद्द्यावर अविनाशजींना बोलतं करूयात. अविनाश रोहणकर आपल्या सोबत अमरावतीहून जोडले गेलेले आहेत आणि अमरावती ही या क्षणाला महाराष्ट्रातल्या या टप्प्यातल्या कोरोना प्रसाराचं महत्वाचं केंद्र बनत आहे. डॉक्टर अविनाशजी आपल्याला, अनिलजी माफ करा, डॉक्टर अनिल रोहणकर आपल्या सोबत आहेत. अनिलजी, आपल्याला असं वाटतं की पंतप्रधानांच्याकडून, शरद पवारांकडून लसीकरणाच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या नंतर आत्ताच्या स्थितीमध्ये जिथे जास्त कोरोना पसरतोय तिथल्या लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश गेलेला असेल? निश्चित गेलेला आहे. आज जेव्हा सामान्य जनतेसाठी आज सुरू झालेला आहे लसीकरणाचा टप्पा, त्यात जी अमरावती शहरात जी नोंदणीची गर्दी दिसते किंवा तिथे प्रत्येकाचा जो प्रयत्न दिसतोय तो निश्चितच चांगला आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक किंवा 45च्या वरचे जे इतर व्याधी असलेले जे रुग्ण आहेत किंवा जे जनता आहे ती सगळी लसीकरणासाठी चौकशा करताय, रांगेत लागतायत. प्री रजिस्ट्रेशन ची साईट ऑलमोस्ट क्रॅश होण्यावर आली आहे, इतकी गर्दी होते आहे आणि निश्चितच चांगली गोष्ट आहे. याच निमित्तानं मग एक पुढचा छोटासा प्रश्न आपल्यालाच आहे. विदर्भामध्ये लसीकरणाचा टप्पा यशस्वी होण्याच्यासाठी लोक काय कारणांमुळे आता बाहेर पडतायत जी आधी बाहेर पडत नव्हती? सगळ्यात महत्वाचं कारण एक जे आहे, सध्या विदर्भाच्या या भागात म्हणजे पश्चिम विदर्भात हे जे आता प्रमाण वाढलेलं आहे कोरोनाचं आणि त्याच्यामुळे सध्या लॉकडाऊन लागलेलं आहे, त्यामुळे डॉक्टर अनिल रोहणकर यांचा काही तांत्रिक कारणामुळे आवाज जातोय. अविनाश भोंडवेजी, याचं उत्तर आपल्याकडे असू शकतं? तुम्हाला एक सांगतो की एक दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मगाशी बोलताना एक सांगितलं होतं की राजकीय पक्षांनी यापुढे या गोष्टीला लक्ष न देता, आपण प्रत्येक वेळेला सांगितलं की हा वैद्यकीय आजार आहे, वैद्यकीय पद्धतीने करावा. मला असं वाटतं की पंतप्रधानांचं थोडस बोध घेऊन सर्व पक्षातल्या 60 वर्षावरच्या सगळ्यांनी ताबडतोबीने लसीकरण करून घ्यावं, हा त्याचा एक धडा आहे. आता पश्चिम विदर्भामध्ये जो आता लसीकरणाचा ओघ वाढेल
याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचं डॉक्टर रोहनकरांचं खूप मोठं काम आहे. त्यामध्ये लोकांना जर करोना आज ज्या वेळेला पहिल्या टप्प्यामध्ये सर्व डॉक्टरांनी लस घेतली त्यावेळेला डॉक्टर रोहनकर आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी स्वतः लस घेऊन सर्व लोकांना त्याचे फोटो प्रस्तुत केले होते की अशा पद्धतीने लस घ्या, ती अतिशय बिनधोक आहे, सेफ आहे. आणि करोना आपल्या देशातून घालवायचा असेल, आपल्या भागामध्ये करोनावर नियंत्रण पसरवायचं असेल तर निश्चितच तुम्ही लस घेतली पाहिजे. हे जे जागृती, लोकजागृतीसाठी जे काही आपल्याला जे संदेश दिलेले आहेत त्याचा फार मोठा वाटा आहे. मला असं वाटतं की यामध्ये जे काही आता तिथं लॉकडाऊन झालंय तिथं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात सर्वात जास्त त्या भागामध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. या सगळ्यामध्ये त्याच्यावर एक उपाय आपण म्हणतोच की प्रतिबंधक उपाय पाळा, पण लसीकरण केलं तर ही वेळ पुन्हा पुन्हा तुमच्यामध्ये येणार नाही अशा प्रकारचा संदेश पोहोचवायला सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य खातं हे डॉक्टर भोंडवे, वेळेची छोटी मर्यादा असल्याने आपण पटकन या भागामध्ये लक्षवेधीसाठी छोटी विश्रांती घेतोय आणि लवकरच परत येतोय पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या चर्चेच्या टप्प्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत की लसीकरणाच्या संदर्भातली आव्हानं कुठली, राज्य पातळीवर त्याला कशा पद्धतीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपल्या सोबत भारती पवार आहेत. भारती पवार या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत. डॉक्टर पवार, आपल्याला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून लसीकरणाची कोणती महत्त्वाची आव्हानं आपल्याला जाणवत आहेत आणि याकडे राज्य सरकारचं बारीक लक्ष आहे का? मला सगळ्यात शास्त्रज्ञांचे या माध्यमातून, आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आधी अभिनंदनही करते की हे वॅक्सिन बनवत असताना आज जवळपास 9 ते 10 महिने त्याच्यावर सातत्याने त्यांनी काम केलं आणि मग हे वॅक्सिन आज आपल्या पुढे उपलब्ध झालंय. ते झाल्यानंतर मी स्वतः हेल्थ कमिटीमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा मीटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये असं सातत्याने त्याचा एक नेहमी आढावा घेतला जातो की हे कसं वितरित होणार, कारण वितरित शेवटच्या माणसापर्यंत जाईपर्यंत त्याची जी क्वालिटी आहे ते ज्या टेम्परेचरला मेंटेन केला पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवणं, की त्या कंपनीमधून निघपर्यंत त्याचं हेल्पलाईन असतील किंवा पोर्टल असेल त्या माध्यमात रजिस्ट्रेशन होणं असेल आणि मग स्टेटला जी आहे स्टेट स्टेअरिंग कमिटी आहे ज्याचे स्वतःचे सेक्रेटरी आहे त्यांनी याच्यावर होणं असेल. डॉक्टर भारतीताई, आपल्या इंटरनेटमध्ये काही आव्हानं निर्माण झाली आहेत त्यामुळे आपला आवाज सलग पोहोचत नाहीये. एक वाक्य आणि त्या अनुषंगाने आपण उपस्थित केलेला मुद्दा लक्षात आला की लस ज्या पद्धतीने दिली जाते, पोहोचवली जाते, तिचं संरक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. मी थोड्या वेळाने परत आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येतोच, तोपर्यंत या इंटरनेटच्या मुद्द्याला आपण लक्ष द्यावं. मला डॉक्टर भोंडवेंना असं विचारायचं आहे, डॉक्टर भोंडवेजी, काही काळापूर्वी या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली की महाराष्ट्राला केंद्राकडून पुरेसा लसींचा साठा मिळत नाहीये. तुमच्या लेखी असं घडत असावं का? डॉक्टर भोंडवे, आपल्याकडे असलेली तांत्रिक माहिती काय आहे? लसीचं हे सुरुवातीच्या काळामध्ये अशी तक्रार होती की जितक्या हव्या तितक्या लसी ह्या मिळत नाहीत, परंतु पहिल्या एक आठवड्यानंतर म्हणजे 16 जानेवारी नंतर तो प्रश्न दूर झाला असं दिसतंय, कारण कुठेही नंतर लसीचा तुटवडा निर्माण झाला नाही. उलट पक्षी काही इतर प्रश्न निर्माण झाले. त्यामध्ये तुम्हाला एक असं सांगायचं की पहिल्या टप्प्यामध्ये जे डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होतं त्यामध्ये ज्यांनी रजिस्टर केलंय, मी आपल्याला मागच्या वेळेलाही म्हटलं होतं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय अशा असंख्य डॉक्टरांना हे कॉलच आले नाही, त्यांना कोविन ऍप मधून त्यांना मेसेजच आले नाही. मी स्वतः ज्या वेळेला हे लसीकरणाचं रजिस्ट्रेशन डॉक्टरांचं सुरू झालं होतं त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा मी नाव नोंदवलं होतं, परंतु आजतागायत मला तो कॉल आलेला नाहीये. दुसरी एक महत्वाची की कोविन एक छोटा तपशील मी जोडू इच्छितो. साधारणपणे अशी चर्चा समोर आलेली आहे की ज्यांना कोमॉर्बिडिटी नाही, म्हणजे व्याधी सहजीवन ज्यांचं नाही, अशांना तातडीनं लसीच्यासाठी बोलावलं जात नसावं. दुसरा मुद्दा
ज्यांचं वय त्या नियमामध्ये बसत नाही त्यांनाही आत्ता तातडीनं लसीकरणासाठी बोलवलं जात नाही. ही 2 कारणं तुम्हाला अद्याप न बोलवण्याच्या मागे असू शकतील का? नाही नाही, हे त्याच्यामध्ये ज्या ज्या डॉक्टरांनी लस घेतली, मग तो डॉक्टर आहे, मग ते काही रेसिडेंटही आहेत की जे अगदी तरुण 25-30 वर्षाचे आहेत, इथपासून ते 70-80 वर्ष, सगळ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्या सगळ्यांना कॉल येणं अपेक्षित होतं. तर त्यामध्ये काही हजार नावं, आमच्या अंदाजाप्रमाणे 50,000 नावं महाराष्ट्रातल्या डॉक्टरांची नाहीयेत. त्याबद्दल मी पर्सनली याबद्दल आरोग्य डेप्युटी डायरेक्टरांशी बोललो होतो. त्याप्रमाणे त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही हे लवकरात लवकर दूर करू. आतापर्यंत केलेलं नाही. दुसरं एक असं की आता हा जो 3रा टप्पा सुरू झालाय आणि यापुढे सर्वसामान्य लोकांसाठी हा टप्पा होणार आहे, यासाठी कोविन ऍप मधलं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. प्रसादजी, आपण त्या कोविन ऍप मध्ये स्वतः जाऊन बघा की त्यामध्ये रजिस्टर करताना तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीलाही खूप कठीण पडू शकतं. सर्वसामान्य अर्धशिक्षित आणि अशिक्षित लोकांना हा खूप मोठा त्रास होणार आहे. अगदी. डॉक्टर बोंडवे, याच निमित्तानं मग पटकन भारती पवार यांना चर्चेत बोलतं करूया. त्या स्वतः केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक समितीच्या सदस्य आहेत आणि डॉक्टर भारती पवार या निमित्तानं ज्या प्रतिक्रिया उमटतायत त्या केवळ आणि केवळ अविनाश भोंडवे यांच्या नाहीत, त्या देशपातळीवर उमटतायत की कोविन ॲप डाउनलोड होत नाही, डाउनलोड झालं तर OTP येत नाही, OTP आला तर नाव नोंदवलं जात नाही. आजच्या काळात जेव्हा 2021 मध्ये आपण ही चर्चा करतोय आणि कोविन ॲपच्या माध्यमातून लसीकरणाची सगळी प्रक्रिया ही पाहिली जातीये, निरीक्षण आणि त्याचबरोबर त्याचं सर्वेक्षण सुद्धा होत आहे, तेव्हा भारत सरकारनं याकडे फार काळजीपूर्वक बघायला हवं. कोविन ॲपच्या बद्दलच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. 3ऱ्या टप्प्यापर्यंत जेव्हा आपण जाऊ आणि अधिकाधिक लोक मोठ्या संख्येनं कोविन ॲपवर रजिस्ट्रेशनसाठी येतील, त्यावेळेला त्यांना नाव नोंदणी करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून भारत सरकार जबाबदारी घेणार आहे का? याच्यामध्ये मला सबमिशन हे करायचं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मग त्या कमिटी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्टेट कमिटी आहे, चीफ सेक्रेटरी चेअरमन आहेत, अजून स्टेटला टास्क फोर्स आहे, त्याच्यामध्ये प्रायमरी हेल्थचे सेक्रेटरी चीफ आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलला कलेक्टर साहेब आहेत. आणि मग यांच्या माध्यमातून काही अडचणी असतील तर आपण रजिस्ट्रेशनच्या असतील किंवा इतर रजिस्ट्रेशनच्या असतील त्यांना आपण हे कळवलं पाहिजे. कोविन पोर्टल बद्दल जे आपण म्हणाला की त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत की जे काही कॉमन सर्व्हिस सेंटर थ्रू असतील किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन असतील. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, मी देखील माहिती घेतली. माझ्या जिल्ह्यामध्ये असं झालं की काही डॉक्टरांपर्यंत तो मेसेज गेला नव्हता तोपर्यंत रजिस्ट्रेशन संपलं होतं. परंतु जसं आता मी हेल्थ कमिटीला मुद्दा सांगितला तर त्यांनी गांभीर्याने डबल घेत पुढच्या याच्यात नक्कीच आपण इन्क्लूड होणार आहोत. हा पण एक मुद्दा केला गेला. नाही, यामध्ये एकच मुद्दा सांगतो भारतीताई. यामध्ये हे असं आहे की कोविन ऍप हे संपूर्णपणे केंद्र सरकारकडून आलेलं आहे आणि ज्यावेळेला आम्ही राज्य सरकारला याच्याबद्दल सांगितलं त्यावेळेला त्यांनी आम्ही केंद्र सरकारच्या कानावर घालून हे करू असं सांगितलं. त्याच्यावर एक आता दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी उपाय असं सांगितला की जे सर्वसामान्य माणसं हे ज्यांना घ्यायचंय त्यांनी आपलं आधार कार्ड आणि इतर माहिती घेऊन हॉस्पिटलमध्ये जावं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं, तिथं त्यांचं ते रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. परंतु ही सर्व्हिस अजून सुरू झालेली नाहीये. आज तरी परिस्थिती अशी आहे की आपल्याला जसं मतदार नोंदणीसाठी किंवा आधार कार्डाच्या नोंदणीसाठी आपण राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थांनी जसे काही बूथ चालवले होते, काही केंद्र चालवली, तशा प्रकारची केंद्र सुरू करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा मी प्रसादजी तुम्हाला एक आव्हान म्हणून सांगतो की कालपर्यंत जे पहिला टप्पा चालू होता परवापर्यंत, तोपर्यंत पुण्यामध्ये सरकारी हॉस्पिटल बरोबर काही मोठ्या खासगी हॉस्पिटल्सची मदत घेतली होती. परंतु आज सकाळी पुणे शहरातल्या सर्व खासगी हॉस्पिटल्स की जे आयुष्मान भारत किंवा महात्मा फुले योजनेखाली रजिस्टर्ड नाहीत, अशा बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलचे बूथ हे आज बंद केले गेले. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे, मी आजच त्यांच्याशी अनेकांशी बोललो, त्यामुळे प्रश्न असा आहे की या महिन्याभरात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिले डोस तिथे झाले आणि दुसरे डोस घ्यायला नजदीक येऊन ठेवलेली आहे. त्याआधीच ते बंद केले. आणि त्यापेक्षा सर्वात अजून महत्वाचं की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय म्हणून खासगी हॉस्पिटल्स आपण वाढवायची, अशा प्रकारचं केंद्र सरकारचं धोरण मध्यंतरी प्रसिद्ध झालं होतं 2 दिवसापूर्वी. इव्हन आपले नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीही हे सांगितलं होतं की खासगी डॉक्टरांचं आणि हॉस्पिटलचं महत्व घेऊ. परंतु याबद्दल काही गोष्टी झालेल्या नाहीयेत अजून.
याच्यावर एकदा पटकन डॉक्टर नरेंद्र काळेंना बोलतं करूया. राज्य सरकारच्या वतीनं म्हणजे महाविकास आघाडीचे प्रवक्ते याही नात्यानं ते आपल्या सोबत आहेत आणि ज्या पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत त्या पक्षाकडेच आरोग्य विभाग आहे. डॉक्टर काळे, पहिला डोस घेतलेल्यांच्या बूस्टर डोसची वेळ आली आहे आणि केंद्र बंद झाली आहेत. दुसऱ्या बाजूला कोविन ॲपच्या संदर्भातल्या लोकांच्या तक्रारी आहेत. विषय बऱ्यापैकी केंद्र सरकारच्या खात्यातला अखत्यारीतला असला तरी पण राज्य सरकारच्याकडून लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काही पावलं टाकणं गरजेचं आहे. याबाबत आतापर्यंत तुम्ही केंद्राला काय काय सुचवलं, तुम्हाला काय प्रतिसाद मिळताना दिसतोय? नाही, आता जे डॉक्टर बोंडवे सरांनी सांगितलं ते बरोबर आहे की अनेक डॉक्टरांचं आणखीन रजिस्ट्रेशन त्यामध्ये झालेलं नाही किंवा जो डाटा कलेक्ट होता तोही पूर्ण कलेक्ट झालेला नाही आणि ते सर्व कोविन ऍप मध्ये जे काही रजिस्ट्रेशन होत आहे ते केंद्र सरकारचं ते ऍप असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून होत आहे. राज्य सरकारला त्याच्यामध्ये खूप रोल नाहीये. परंतु जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा आम्ही स्वतः त्याच्यासाठी मागणी केली होती. आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, त्यांनी देखील ही मागणी केली होती. खासदार ताईंनी देखील, सुप्रियाताईंनी देखील मागणी केली होती की हे डॉक्टरांचे जे रजिस्ट्रेशन बंद झालेले आहेत, अनेक लोकांना आणखीन पाहिजे, त्यांना ते अलाव करावं. माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार हे जे कोविन ऍप आता ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू आहे त्याच्यामध्येच काहीतरी हे म्हणजे थोडेफार आणखीन फॅसिलिटी अवेलेबल करून हे उरलेले जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना पण ते अवेलेबल करून देणार आहेत अशी मला माहिती मिळालेली आहे. तर ते झालं तर आणखीन चांगलं होईल. दुसरी गोष्ट अशी आहे जे डॉक्टर साहेबांनी डॉक्टर काळे आपण बोलत असताना अनिल रोहणकर काही बोलू इच्छित होते असं दिसतंय. मी एका क्षणासाठी आपल्याला विनंती करतो की आपण थांबा. डॉक्टर रोहणकर, याच निमित्तानं विदर्भातला अनुभव काय आहे आपण सांगू शकाल का? विदर्भामध्ये अजून कमीत कमी 25 ते 30% डॉक्टर आणि जे आहे फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी अजून झालेली नाही. तर ती पण ते कोविड ऍप मध्ये सुरू अजूनही त्याचं पोर्टल उघडून ते पोर्टल उघडून त्याच्यावर काम करणं अतिशय जरुरी आहे. कारण फ्रंटलाईन आणि हेल्थ वर्कर अजून जवळजवळ 30% अजून वॅक्सिन पासून, पहिल्या डोस पासूनही वंचित आहेत. ते बिचारे येऊन केंद्रावर मारतात, रोज येऊन जातात, पण तुमचं नाव आलेलं नाही, तुम्हाला देता येणार नाही असं ऐकावं लागतं. तर ती कोविड ऍप मध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर करण्यात यावा अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी केंद्र शासनाला विनंती करतो. अगदी भारतीताई, यावर आपल्याकडून काही ठोस उत्तर अपेक्षित करतो. आपण भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहात, केंद्र सरकारमध्ये आपलं वजन आहे. या निमित्तानं जो कोविन ॲपच्या वापरातला अडथळा आहे तो लवकरात लवकर दूर होण्याची गरज आहे. कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून लस जितक्या सहज मिळते, सामान्यांनाही ती तितक्या सहज मिळायला हवी अशी जनमानसाची भावना आहे. नक्कीच मी सुरुवातीलाच अभिनंदन केलंय की नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आहेत म्हणून लवकर लस आली आहे आणि नुसतं भारतात नाही तर इतर देशांनाही ती पोहोचवण्यात आपण यशाचे मानकरी झालोय. परंतु एक गोष्टीचं अभिनंदन हेही करा की आदरणीय मोदीजींनी प्रोटोकॉल बाजूला सरत अगदी सर्वसामान्य माणसांसारखं आज वॅक्सिनेशन करून घेतलं. आणि जसं म्हणतात की राज्यातल्या अडचणी आहेत रजिस्ट्रेशनच्या, त्या नक्कीच आम्ही देखील हेल्थ कमिटी मेंबर म्हणून समोर आणल्यात आणि त्याच्यावर नक्कीच काम होत आहे. परंतु कुठेतरी मला हेच म्हणायचं आहे की ज्या कमिटीज आहेत, त्या टास्क फोर्स मीटिंग्स व्हायला पाहिजे स्टेट लेवलला. ज्याचे चेअरपर्सन आहेत, तुमचे सेक्रेटरी असतील किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी हेल्थ असतील किंवा डिस्ट्रिक्टचे कलेक्टर, तर यांच्याकडनं तो डाटा असतो तो जर वरती प्रॉपर लेवलला गेला, तसं असतं एखाद्या ऍप मध्ये काही अडचणी असतील तर स्टेट कडून त्या तिथे पोहोचवल्या पाहिजे आणि स्टेटने त्या करेक्शन करून घेतल्या पाहिजे. हे कोविन ऍप बद्दलच नाही तर इतर ऍप जे आम्ही आता कुठली पण म्हणजे कृषीच्या संदर्भात असेल ते ऍप मध्ये अडचणी आल्या, इतर अडचणी, आवाजच्या अडचणी, कुठला पण ऍप असेल तर ते स्टेट कडून त्या माध्यमातून त्या ऑफिसर्स कडून तो डाटा क्लिअर करण्यासाठी ते कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. मला वाटतं यावरचं उत्तर लागेल भारतीताई, यावर डॉक्टर काळेंचं उत्तर लागेल. कारण कसं आहे, लसीकरण भारतामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयानं व्हायला हवं. डॉक्टर काळे, समन्वयाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्याकडून विविध पातळीवर अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. एक तर गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हापासून कोविड परिस्थिती चालू झाली, ICMR ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या तंतोतंत 100% हे महाराष्ट्र हे राज्य आहे ते पाळलेले आहेत. आणि आता जेव्हा डोसेज आता मिळत आहेत महाराष्ट्राला,
तेव्हा कोविन ऍपचं जे बोललं जातं की जे ते केंद्र सरकारने तयार केलंय आणि त्याच्या माध्यमातून होत आहे, परंतु प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक राज्याची पॉप्युलेशन डेन्सिटी वेगळी आहे, गरज वेगळी आहे, लोकसंख्या वेगळी आहे. त्यामुळे त्या राज्य डॉक्टर काळे, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज मध्ये मध्ये तुटतोय. आपण असं सांगत होतात की राज्य सरकारच्या वतीनं ज्या केंद्रानं घालून दिलेल्या नियम अटी शर्ती आहेत त्याचं नीट पालन होत आहे. मला वाटतंय कदाचित आता आपण तांत्रिकदृष्ट्या जोडले गेलेले आहात. आपलं म्हणणं आपण पुढे नेऊ शकता डॉक्टर काळे. आणि माझं असं मत आहे की राज्य सरकारला त्याच्यामध्ये कोविन ऍप मध्ये सुद्धा त्या राज्याप्रमाणे काही बदल करण्याचे सुद्धा अधिकार दिले पाहिजे. त्यांची प्रायोरिटी जी काही असेल त्या राज्याची त्यानुसार किंवा त्या राज्यामध्ये लसीकरणाचा वेग जर वाढवायचा असेल तर त्या दृष्टीने काम करण्यासाठी सुद्धा वेगळे काही निर्णय राज्य स्तरावर घेण्याचे अधिकार त्यांना दिले गेलेले पाहिजे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर काळे, धन्यवाद त्यासाठी. आणि याच निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात. डॉक्टर बोंडवे, आपल्याला असं वाटतं की राज्यांना जर समजा कोविन ॲपमध्ये हस्तक्षेपाची परवानगी दिली तर ते या देशाला परवडेल. आत्ताच आपण पाहतोय केंद्राच्या योजना आहेत म्हणून पश्चिम बंगालमध्ये काही योजनाच लागू होत नाहीत. कोविन ॲपमध्ये जर समजा राज्यांना हस्तक्षेपाची परवानगी दिली तर भविष्यात काय होऊ शकतं? माझं एक त्याहीपेक्षा अजून एक वेगळं म्हणणं आहे आणि ते आम्ही सुरुवातीपासूनच मांडलं होतं. भारतीताईंनी याकडे लक्ष द्यावं की एक सांगा मला की आज आपल्याला भारतातल्या 130 कोटी लोकांपैकी प्रत्येकाला लस द्यायची, एक कोणी 18 वर्षाखालील मुलं आणि गरोदर स्त्रिया वगळून. तर मग ऍप वगैरेची गरज काय? तुम्हाला सर्वात गमत सांगतो, ज्या वेळेला ऑक्टोबरमध्ये आम्हाला त्याचे फॉर्म्स दिले, ते एक एक्सेल शीट भरायला सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 16 गोष्टी त्याच्यामध्ये भरायला सांगितलं. तुमचं नाव, पत्ता, अमुक नंबर, तमुक नंबर, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टींची गरज होती. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये बाकीची लसीकरण होतात, म्हणजे लहान मुलांना आपण पोलिओ देतो किंवा इतर सर्वांना आपण जी काही जन्मल्यापासून मुलांना लसीकरण देतो, प्रत्येक सरकारी इस्पितळामध्ये लसीकरण केंद्र असतं, तिथं आपण या एवढ्या गोष्टी आणि नाव नोंदवणं करत नाही. तर यासाठी कोविन ऍपची गरज काय होती? कुठल्याही सोप्या पद्धतीने, वॉक इन पद्धतीने जर करता आलं, आपल्याकडे आधार कार्ड किंवा ह्याच्या साह्याने जर हे करता आलं असतं तर हे जास्ती सोपं झालं असतं. तर आज परिस्थिती अशी आहे प्रसादजी की या लसीकरणाच्या वेगाला सर्वात मोठा अडथळा कुठला असेल तर तो कोविन ऍपचा आहे. कोविन ऍपच्या अनुषंगानं ही चर्चा पुढे नेऊयात. वेळेची मर्यादा आहे. भारतीताईंना आपल्याला उत्तर द्यायचंय. आपण एकदा भारतीताईंचं उत्तर ऐकणार आहोत, त्यानंतर पुढे एका महत्वाच्या टप्प्यावर थांबणार आहोत. डॉक्टर भारती पवार आपल्या समोर आहे, आपल्या सोबत आहेत, त्या बोलतायत, त्यांचं म्हणणं ऐकूया. कारण कोविन ॲपच्या संदर्भात डॉक्टर वारंवार आक्षेप नोंदवत आहेत, तेव्हा एक पटकन त्यांचं उत्तर गरजेचं असेल. आपण जर यापूर्वी अनेक प्रकारची लसीकरणाची कामं ही विविध टप्प्यांवर यशस्वीरित्या करून दाखवलेली आहेत, तर आता एका ॲपच्या माध्यमातूनच कोरोना लसीचं प्रतिबंधात्मक लसीकरण जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज काय? कारण कोविनमध्ये अनंत अडचणी सध्या लोकांना येत आहेत. नाही, नक्कीच मला असं वाटतं की कोविनचं जे संकट आलं आणि त्याच्यानंतर जे चॅलेंजेस मध्ये वॅक्सिन आलं, ते वॅक्सिन करत असताना आपल्या 130 कोटी जनतेला सुरक्षितता देण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं. परंतु ते केल्यानंतर पोहोचवायचं कसं याच्यासाठी खूप प्रचंड मेहनत घेतली. मग ते ट्रेनर्स असतील, अगदी डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंतचे इम्युनायझेशनचे ऑफिसर असतील, ते प्रॉपर वॅक्सिनेटर असतील, त्या वॅक्सिनेशन टीमचे मेंबरला ते सगळं तुम्हाला ट्रेनिंग देणं असेल, हा तर भाग आलाच. परंतु आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये साधा मास्क, जो एक 3 रुपयाचा मास्क 30 रुपयाला मिळत होता, तुमचे पीपीई किटच्या किमती काय गेल्या होत्या, तुमच्या सॅनिटायझरला तर म्हणजे नव्हतं काही, किमतीच्या बाबतीत कुठे अडचणीच नव्हत्या. म्हणजे इतका भ्रष्टाचार चालू झालेला होता, त्या तक्रारी गेल्या आणि तिथे सुद्धा केंद्रीय मंत्री भारतीताई मला वाटतं मुद्दा हा नव्हता. भारतीताई मुद्दा हा नव्हता, लसीकरणाला कोविन ऍपची अट का, हा मुद्दा आहे. हा क्लिअर करते की इथे प्रत्येकाला लस मिळाली पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन झालंय, कुठलाही भ्रष्टाचार न होता. नाहीतर लसवर एकाचं नाव देताना दुसराच कोणीतरी असेल. मला वाटतं यावेळेस सरकारने पूर्णपणे लक्ष दिलंय, त्या बेनिफिशियरीला त्या रजिस्ट्रेशन झालं की त्यालाच ती लस मिळाली, याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये ही प्राथमिकता दिली गेली. ठीक आहे, थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे
भारतीताई, थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारनं लसीकरणाच्या मोहिमेमध्ये पारदर्शकता ठेवली आहे. या मुद्द्यावर आपल्यासोबत डॉक्टर काळे आहेत, डॉक्टर रोहणकर आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ आणि भोंडवेंना ही थोड्या वेळानं बोलतं करूया. आधी डॉक्टर नरेंद्र काळे, प्रवक्ता राष्ट्रवादी, या नात्यानं सांगा, भ्रष्टाचार कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे आरोप विद्यमान महाराष्ट्रातल्या सरकारवर पण लागले. अशाच प्रकारच्या घटना देशपातळीवर सगळ्या ठिकाणी घडल्या. आपण महाराष्ट्रापुरतं जर बोलणार असू तर डॉक्टर काळे, भ्रष्टाचार रोखण्याच्यासाठी कोविनच्या माध्यमातूनच लसीकरणाची मोहीम राबवली जाते, हा भाजपाचा तर्क पटतोय का? डॉक्टर काळे, आपण उत्तर देणार आहात. नाही, हे कोणालाही पटणार नाही. कारण एवढा मोठा देश आहे, संघप्राय देश आहे, आणि त्याच्यामध्ये एकाच म्हणजे सर्व राज्यांवर अविश्वास दाखवणं हे अतिशय चुकीचं आहे की, आणि त्याच्यामुळे पूर्ण एवढ्या मोठ्या देशाचं कंट्रोलिंग फक्त एका ठिकाणाहून करायचं आणि राज्य सरकारांना कुठले अधिकार द्यायचे नाही, ही गोष्टच योग्य नाही. आणि भारतीताईंनी जे मुद्दा उपस्थित केलाय त्याचं मला नवल वाटतं की राज्यांवर असा अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही. उलट केंद्र सरकारांनी जे राज्यांना द्यायला पाहिजे होतं, सुरुवातीला पीपीई किट केंद्र सरकारकडून देणार म्हणून सांगितलं होतं राज्य सरकारला, अर्ध्या काही काळ दिला, नंतर हात वर केले की आम्ही देणार नाही. आरटीपीसीआर किटचं तसंच झालं. आरटीपीसीआर किट केंद्र सरकार देणार म्हणून राज्य सरकारला सांगितलं, काही दिवस दिल्या, त्याच्यानंतर हात वर केले की आम्ही देणार नाही, राज्य सरकारने घ्यावे. मग राज्य सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने स्वतः विकत घेऊन केले की आता हे कोविनच्या माध्यमातून असंच चालू आहे की काही मध्येच बंद केलं. केंद्र सरकारने काही काळापूर्वी महाराष्ट्राला देणं बंद केलं, पुन्हा सरकारने घेतलं. त्यामुळं असं त्याच्यामध्ये उलट एकाच ठिकाणाहून सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. राज्य सरकारांना सुद्धा स्वतःचे अधिकार दिले पाहिजे, असा अविश्वास दाखवणं ठीक आहे. योग्य नाही. राज्य सरकार आपल्या प्रतिवादाच्या नंतर एक संधी भारतीताईंना देऊयात. भारतीताई, वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर काळेंनी मांडलेल्या मुद्द्यावर आपण बोलणार आहात. मला एकच विनंती करायची आहे. मी बोलू? अगदी भारतीताई, आपण बोला. मला एकच विनंती करायची आहे, जर कोविन ऍपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनच्या अडचणी आम्ही समजू शकतो किंवा त्या बाबतीत सुधारणा झाल्या पाहिजे, हा मुद्दा रास्त आहे. परंतु जर ट्रान्सपरन्सी होऊन तुमच्या बेनिफिशरी पर्यंत ती लस पोहोचते, याच्यामध्ये अविश्वासाचा प्रश्नच येऊ नये आणि त्याच्यावर राजकारणही करू नये. मला वाटतं पूर्वीचेच पंतप्रधान म्हणायचे की 1 रुपया पाठवला तर 15 पैसे जातात, परंतु आज डायरेक्ट डीबीटी केल्यामुळे 1 रुपया पाठवला तर 1 रुपया जातो. तसंच येत की तुमचं वॅक्सिन जाते, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये, सामान्य गरीबावर अन्याय होऊ नये, नाहीतर उद्या उठून त्यांच्या सुद्धा लसी कुठे विकल्या जातील याचा काही भरोसा नाही राहिलेला आहे. याच्यात अविश्वासाचा प्रश्न नाहीये. ज्या बेनिफिशरीचं नाव नोंदलं गेलंय त्याच्यापर्यंत ती लस पोहोचवण्याचं काम हे राज्याचं, केंद्राचं, दोन्ही सरकारचं आहे. त्याच्यामध्ये विश्वासात घेऊनच काम चाललंय. उगाच अविश्वासाचा भाऊ करू नका. हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. ठीक आहे. अनिल रोहणकर, डॉक्टर अनिल रोहणकर, अमरावती विभागाचे IMAचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचं म्हणणं काय हेही जाणून घेऊ. डॉक्टर रोहणकर, राज्य सरकारचं म्हणणं आहे की कोविन ॲपच्या अंतर्गत हस्तक्षेपाची परवानगी हवी. केंद्र सरकार म्हणतंय हस्तक्षेप दिला तर अनावश्यक गोष्टी घडतील, भ्रष्टाचाराला कुठे ना कुठेतरी संधी मिळू शकते. प्रत्यक्षात सर्वसामान्यांना आता काय हवं आहे? सर्वसामान्यांना आता लसींची अत्यंत आवश्यकता आहे. कोविन ऍपचं कारण असो काही असो, आता पोलिओ लसीकरण हे कुठलंही रजिस्ट्रेशन केल्याशिवाय देण्यात येते, त्यात भ्रष्टाचार होतोय का? मग त्याच पद्धतीने प्रत्येकाचा आधार घेऊन आणि हे घेऊन जर लसीकरण केलं असतं, सुरुवातीला डॉक्टरांमध्ये फार अतिशय डॉक्टर रोहणकर, आपण पोलिओच्या लसीच्या अनुषंगाने उल्लेख केलात म्हणून एक फक्त तपशील पुरवतो. पोलिओ लसीच्या निमित्तानं जागतिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. भारतामध्ये सुद्धा या निमित्तानं एका आंतरराष्ट्रीय संस्थेवर बरेच प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत आपल्याकडे सगळ्यात जास्त अनुत्साह नेहमी दिसतो आणि डॉक्टर भोंडवेही तो मांडत असतात. पारदर्शकतेचा मुद्दा तुम्हाला कितपत पटतो डॉक्टर रोहणकर? पारदर्शकता आता ह्या जे 16 प्रकारची माहिती या कोविन ऍपवर मागवण्यात आली होती. 16 प्रकारची माहिती, त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट नंबर किंवा बँक अकाउंट नंबर, ह्या सगळ्या माहितीचा, त्याच्यामुळे सुरुवातीला डॉक्टरांमध्ये अविश्वासाचं आलं की ही एवढी सगळी माहिती केंद्र शासन मागवून काय करणार आहे? ती काही वेगळा डाटाबेस बनवते हेल्थ वर्कर्सचा
की त्याचा काय यूज होणार, की पुढे जाऊन त्याचा काही मिसयूज होणार, ही माहिती कुठे तिसरीकडे अजून ती हस्तांतरित झाली तर त्याचा काय उपयोग होणार. म्हणून सुरुवातीला महिनाभर लोक रजिस्टर करायला तयार नव्हते. पण जेव्हा त्यांना कन्व्हिन्स करण्यात आलं की हे व्हॅक्सिनसाठी आवश्यक आहे, तेव्हा धरून बांधून लोक तयार झाले. आणि म्हणून हे जे 20-25% जे उशिरा रजिस्टर झाले त्यांच्याविषयी हा जो प्रॉब्लेम येतो आहे की कोविन ऍप क्रॅश झाली आहे, त्यात बऱ्याचशा त्रुटी लक्षात आल्या, त्या अपडेट करण्यासाठी आपण सारखं त्यांना म्हणतोय, पण अजूनही ते अपडेट झालेलं नाही. याच निमित्तानं चर्चेत आलेल्या एका आणखी मुद्द्यावर आपण बोला. ज्यांचा पहिला डोस झाला त्यांच्या बूस्टर डोसची अडचण निर्माण झाली आहे. नाही, अमरावतीला तरी किंवा या भागात तरी तशी झालेली नाहीये. नाही, आपण आता राज्य पातळीवरची चर्चा करतो आहोत, त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्य पातळीवरून आपल्यापर्यंत काय इनपुट येत आहे? पहिला डॉक्टर रोहणकर काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं दिसत आहेत. त्यांचा आवाज मध्ये मध्ये ये जा करतो आहे. या मुद्द्याला मी पुन्हा एकदा स्पर्श करतो आणि भारती पवार यांच्याकडून या मुद्द्यावर सुद्धा पुन्हा एकदा ग्वाही घेतो की आपण दुसऱ्या टप्प्यात जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी लसीकरणासाठीच्या दृष्टीनं पाऊल टाकलं त्यावेळेला पहिलं लस घेण्याचं काम ज्यांनी केलं, पहिली लस घेण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्या बूस्टर डोसची आपल्याला चिंता आहे की नाही? भारतीताई, आपल्याला प्रश्न विचारलाय. काही तांत्रिक कारणांना कदाचित भारती पवार यांच्यापर्यंत आपला प्रश्न पोहोचू शकलेला दिसत नाही. भोंडवे सर, आपल्यापर्यंत माझा आवाज येतोय? येत असेल आवाज तर प्रश्न ऐकला असेल आपण, नक्की त्याचं उत्तर द्यावं. नाही, प्रश्न पुन्हा एकदा एक सेकंदात सांगा. बरं, प्रश्न हा आहे की बूस्टर डोसची आपल्याला काळजी आहे का? ज्यांनी पहिल्यांदा लस घेतली त्यांच्या बूस्टर डोसची काळजी दिसते का? हे आपण जे आपण सांगतोय ते अगदी व्यवस्थित आहे की ज्यांना असं जाहीर केलेलं आहे राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर की तुम्ही पहिला डोस घेतल्यानंतर 28व्या दिवशी तुम्ही दुसरा घ्यायला पाहिजे. तो डोस घेण्यात जर उशीर झाला किंवा जर डोस घेतला नाही तर तुम्हाला पूर्ण प्रतिकार शक्ती येत नाही. पहिल्या डोस नंतर फक्त 50% प्रतिकार शक्ती येते. दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी 95% प्रतिकार शक्ती येते. हे पूर्ण जागतिक स्तरावर सगळीकडे हे सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरा डोस त्या दिवशी जाणं खूप आवश्यक आहे की जे आता पुण्यामध्ये आणि काही इतर शहरांमध्ये हे दुर्लभ झालेलं आहे. दुसरा एक माझा मगाचा याच्यावर एकच मिनिट, मग अविनाश भोंडवे मी आपल्याला थांबवतो. भारती पवारांकडे याचं उत्तर काय आहे ते ऐकूयात आपण. भारतीताई, माझा आवाज आता येतोय आपल्यापर्यंत? येतोय. अगदी बूस्टर डोसची काळजी लागली आहे लोकांना. पहिला डोस घेतला त्यानंतर 28व्या दिवशी दुसरा डोस घ्यायला हवा, 28 दिवसाच्या नंतर लवकरात लवकर तो डोस घ्यायला हवा, पण डोस तर मिळत नाहीये. बऱ्याच ठिकाणी आपण जसं म्हणालात, परंतु जेव्हा रजिस्ट्रेशन झालं आणि पहिला डोस दिला गेला त्याच्यानंतरच लगेच दुसरी तारीख जेव्हा सेकंड डोसची बूस्टरची येते तेव्हा ते मेसेजेस दिले जातात. हे ऍपच त्याच्यासाठी केलेलं आहे की जे सिस्टीम आहे ती फॉलो झाली पाहिजे. परंतु भारतीताई, बरं झालं आपण हा मुद्दा काढला. त्याच्यात एक आणखीन तपशील देतो मी आपल्याला, एक छोटा तपशील देतो. तो असा आहे की कोविनशी संवाद नाही करता येत आहे. उदाहरणार्थ 28व्या दिवशी मला जर समजा लस घेण्याच्यासाठी इतक्या वाजता इथे पोहोचा असं सांगितलं तर, आणि जर समजा म्हणजे मला ते शक्य नसेल तर मी कोणाशी बोलायचं, ती वेळ बदलून कशी घ्यायची, या बाबतीत काहीच संवाद शक्य होत नाहीये. त्यासाठी तिथे त्यांनी डिस्ट्रिक्ट इम्युनायझेशन ऑफिसर नेमलेत. मला वाटतं आपण सगळे म्हणजे आपल्या माध्यमातून ती पण एक सूचना करावी की डिस्ट्रिक्ट इम्युनायझेशन ऑफिसरला फक्त हेच काम आहे की ते खालपर्यंत डिस्ट्रीब्यूट होत आहे की नाही, बूस्टर जात आहेत की नाही, ज्यांना मेसेज गेलेले आहेत त्यांनी कुठे यायचंय हे त्या मेसेज थ्रू सांगितलं जात आहे. परंतु तशी अडचण असेल तर डिस्ट्रिक्ट इम्युनायझेशन ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स मध्ये स्वतः कलेक्टर साहेब आहेत. मला वाटतं इथे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे का, हा पण महत्वाचा मुद्दा आहे, तो एकदा क्लिअर झाला पाहिजे. आणि जसा दुसरा प्रश्न एक डॉक्टर साहेबांचा होता की याच्यामध्ये डाटा कलेक्ट केला जातोय आणि मग काय त्या ऍप मध्ये इतकं काय प्रश्न विचारतात. मला वाटतं आज कुठलंही ऍप जेव्हा आपण इतर ऍप बघतो तेव्हा अशा सगळ्या प्रश्नांमधनं आपण ब्लाइंडली टिक करतो आणि ते ऍप आपण डाउनलोड करून घेतो. मला वाटतं हे महत्वाचं आहे, जे आरोग्यासाठीचं आहे आणि वॅक्सिनेशनचा ऍप आहे याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्याचं जरा मला वाईट वाटलं. परंतु अशा प्रकारच्या डिस्ट्रिक्ट लेवलला कमिट्या केलेल्या आहेत
तिथे वॅक्सिनेटर साठी ट्रेनिंग पर्सन ठेवलेले आहेत, ज्यांचं वॅक्सिनेशन साठीचं ट्रेनिंग घेतलंय. त्याच्यामध्ये अगदी हजारो ट्रेनर्स आहेत की ज्यांनी ठीक आहे. भारतीताई वेळेची मर्यादा आहे. भारतीताई वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर काळेंकडे या निमित्तानं आपल्याला जायला हवं, कारण आता जेव्हा तुम्ही असं म्हणता की जिल्हा पातळीवर लसीकरणाच्या साठी नोडल अधिकारी, जबाबदार व्यक्ती ठेवण्यात आलेली आहे, मग आता लसीकरणाच्या यशाच्या साठी राज्य सरकारचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. कोविन ॲपच्या संदर्भात सर्वसामान्यांना जर काही अडचणी असतील तर आपण आपल्या जिल्ह्याच्या लसीकरण अधिकाऱ्याला जाऊन संपर्क करा, तिथे तुम्हाला अपेक्षित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, हे केंद्राचं म्हणणं आहे. तेव्हा आता डॉक्टर काळे, याबाबत राज्य सरकार कितपत सकारात्मक प्रतिसाद देतंय? चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट, मी जे ते परिपत्रक वाचलं केंद्र सरकारचं, त्याच्यामध्ये काही स्लॉट त्यांनी म्हणजे ऑनलाईन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि ज्यांचा दुसरा डोस नाहीये, या व्यतिरिक्त काही रिझर्व स्लॉट ठेवलेले आहेत प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी की तो डायरेक्ट एखादा व्यक्ती जाऊन तो नोंदणी करून तेवढ्या कोट्यामध्ये तो त्याचं जर बसत असेल तर तो त्या ठिकाणी लस घेऊ शकतो. या ठिकाणी हा जे काम आहे ते राज्य सरकारच्या डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर असेल किंवा त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील, यांनी मन लावून केलं पाहिजे. म्हणजे जे डायरेक्ट येणार आहेत, जे सामान्य नागरिक आहे, जो की टेक्नोसेवी नाही, परंतु डायरेक्ट केंद्रावर येऊन तो लसीकरण करू शकेल, त्याला जर त्या दिवशी त्या गोष्टी अवेलेबल असतील. त्यांनी काय केलेलं आहे की एक सूत्र केलेलं आहे, समजा जर 200 डोसेस एका दिवशी असतील तर त्याच्यामध्ये सेकंड डोस ज्याचा असेल तेवढे लोक वगळायचे. समजा जर 50 लोक असतील ती वगळली गेली, उरलेल्या याच्या 60% हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी दिलेली आहेत आणि उरलेली जी आहेत ती डायरेक्ट रजिस्ट्रेशन साठी दिलेली आहेत. ती जी गोष्ट आहे ती डॉक्टरांच्या हातात आहे. त्याचं चांगलं नियोजन राज्य सरकार करेल याचा मला विश्वास आहे. धन्यवाद डॉक्टर नरेंद्र काळे, आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.